गुड मॉर्निंग. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तर मी आज तुम्हाला एक सांगणार आहे, म्हणजे ही रिअल कहाणी आहे. तर माझीच मैत्रीण आहे, एकदम जवळची आहे आणि एकदम खास माझी मैत्रीण आहे. तर आम्ही एका ठिकाणी जॉब करतो आणि एका ठिकाणी करत असताना म्हणजे आम्ही आमच्या 4-5 जणांचा स्टाफ आहे. तर ती रोज आहे ना, रोज उपाशीच यायची जेवायला. म्हणजे उपाशी येत होती, म्हणजे आम्हाला ते माहीत नव्हतं. पण रोज काय करायची, ती यायची सकाळी 8ला यायची. सगळ्यांच्या अगोदर ती येऊन कामाला सुरुवात करायची. आम्ही 9-10 10:30 वाजता, कोणी 9 वाजता असं यायचं. कधी कधी तर ती आहे ना, एवढी सकाळी सकाळी यायची आणि रात्री उशिरापर्यंत करायची. 12-13 तासाची ड्युटी करायची. एकदम रिअल कहाणी आहे, मी ती तुम्हाला सांगत आहे. एक दिवशी काय झालं, म्हणजे कधी कधी काय करायची, ती स्वतःहून आमच्यासोबत जेवायला यायची. सकाळी ती 8ला यायची, 2-2:30 वाजता आम्ही जेवण करायचो. सकाळी एकदा आम्हाला चहा यायचा, संध्याकाळी एकदा चहा यायचा. चहा ती घ्यायची, चहाला नको नव्हती म्हणत, चहा प्यायची. पण जेवायला म्हणलं ना, तरी ती जेवायला आमच्यासोबत येतच नसायची. आमच्यासोबत नका का नसताना, पण तिच्या जागेवर सुद्धा ती जेवण करताना आम्हाला दिसत नसायचे. तर अक्षरशः त्या दिवशी काय झालं, मला पाहायचंच होतं की नेमकं ही जेवत का नाही, असं कोण आहे की ज्याला भूकच लागत नाही आहे. कारण सकाळी ती 8ला यायची, दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत तिला जेवायला चल म्हणत, ती म्हणायची भूकच नाही आहे आणि कंटिन्यू काम करायची. वरचं चानाचुरणासुद्धा काहीच खात नव्हते. तर तिला म्हटलं जेवायला चल, तर ती म्हणली नाही मला भूक नाही. त्याच्या अगोदर 2-3 दिवस मी काय करायची, तिला जेवायला चल म्हणायची, ती म्हणायची नाही अगं मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. मी इग्नोर करायची, चला भूक नसेल काय, त्यात एखाद्याला नसती भूक. तर पण त्या दिवशी आहे ना, मला काय ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर असं एकदम हे दिसत आहे, खूप विकनेसपणा पण दिसायचा आणि मला जाणून घ्यायचं होतं. तर तिला म्हणलं ठीक आहे, तुला नाही जेवायचं ना, तो दाखव डब्बा आणलाय का. मी म्हणलं का डब्बा नाही आणला का. ती म्हणली नाही अगं, हो डब्बा आणलाय. मग तिने पर्समध्ये डब्बा काढला आणि मला लांबून दाखवलं, हे बघ डब्बा आणलाय. आता तो डब्बा आणलाय, डब्बा तर दिसला मला, पण त्या डब्यात काय आहे ते मला माहिती नव्हतं. मग मी म्हणलं ठीक आहे, मला बघायचं होतं की खरं डब्यात काय आहे ते. तर मग मी तिला म्हणलं ठीक आहे, तुला नाही जेवायचं, दे इकडे डब्बा, मला खाऊ दे, मला भरपूर भूक लागली. ती म्हणली नाही नाही, नंतर मला भूक लागल्यावर मग मी काय खाऊ तुला देऊन, असं म्हणजे इग्नोर करायला लागले. मी म्हणलं नाही, मला तुझा डब्बाच खायचं. म्हणलं ठीक आहे, थोडीशी भाजी तरी दे आम्हाला टेस्टला. म्हणली नाही नाही, मी नाही कोणाला माझं कधीच काही देणार. म्हणली मी नाही देणार भाजी. म्हणली नंतर मला जर भूक लागली तर मी काय करू म्हणली, असे म्हणले. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच जाणवत होतं मला, म्हणून मी म्हणलं नाही मला खायचंच आहे तुझा डब्बा. तर मग मी जबरदस्ती तिचा डब्बा घ्यायला गेले. तिचा डब्बा घेतला मी, तर अक्षरशः खोटं नाही सांगत, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिचा डब्बा होता तो रिकामा डब्बा होता. तर त्या डब्यात काहीच नव्हतं. ती फक्त लोकांच्या समाधानासाठी डब्बा पर्समध्ये घेऊन यायची की लोकांना दाखवायला डब्बा आणलाय का, तर हो ही काय डब्बा आहे माझ्याकडं, मी डब्बा घेऊन आलेले आहे, असं दाखवण्यासाठी ती डब्बा घेऊन येत होते. अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं. पण ती डब्बा फक्त मीच पाहिला, दुसऱ्या कोणाला सांगितलं. मी तसं डब्बा झाकला आणि मी म्हणलं वाव छान आहे भाजी, तूच खा म्हणलं, पण मला आवडत नाही म्हणलं ही भाजी, माझी ना आवडती भाजी, राहू दे. आणि मग मी तशीच गेली आणि मी जेवण वगैरे केलं. आणि नंतर मग बाकीचा स्टाफ आहे तो आराम करत होता, ही कामच करत होती. मी तिला बाहेर बोलवून घेतलं. तर मग अक्षरशः मी डब्बा बघून आल्यानंतर तिने भिंतीकडे तोंड केलं आणि तिची चोरी मी लपवल्यासाठी तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. की तिला म्हणजे तिच्या चेहऱ्यावर एक भीती होती की ही कोणाला सांगते का काही की हिच्या डब्यात काहीच नाही आहे. पण मी पण त्या परिस्थितीतून आलेली आहे, त्यासाठी मला माहिती आहे. त्यासाठी मी कधीच कोणाला सांगितलं नाही. मी गपचीप जेवण केलं आणि बाकीचा स्टाफ आराम करायच्या टायमाला मग मी तिला बाहेर बोलून घेतलं. मग मी तिला विचारलं हे नेमकं काय होतं. तू तर म्हणली डब्बा आणला आणि डब्यात तर काहीच नव्हतं. मग तिला अक्षरशः तिच्या डोळ्यातले पाणीच थांबलं नाही, ती अक्षरशः ढसढसा रडू लागली. तर मग ती म्हणली 8 दिवस झालं आम्ही दोघं नवरा बायको घरात उपाशीच आहोत, आमच्या घरात काहीच नाही. माझा नवरा रोज जातो की आज संध्याकाळी मी तुला काहीतरी खायला घेऊन येईन या आशेने जातो. सकाळी जातो आणि संध्याकाळी 9-10 वाजता येतो, पण रिकाम्या हातानेच येतो. 10 रुपयेसुद्धा म्हणजे कमवून म्हणजे कोणी देतच नाही आहेत आणि त्याच्या हाताला काम नाही आहे, माझ्या हाताला काम नाही. आणि ती नवीनच जॉबला लागली होती, तर ती पूर्ण महिनाभर ते तसंच काम करणार होती ही मला म्हटले. आणि नंतर मग आमचं हळूहळू व्यवस्थित चालेल, मग मी महिन्याचा किराणा भरीन, गहू भरीन आणि मग मी रोज डब्बा पण घेऊन येईन असं म्हणली. पण माझी परिस्थिती ही तर कळून देऊ नको, माझी खूप नाजूक परिस्थिती आहे. आम्ही दोघं पण उपाशी राहतो. अक्षरशः रात्रीचा आम्ही बिगर मिठाचा भात शिजवून खाल्लेला आहे. पण तो भात मी इथं कसं यांचा आणि तो पण पोटभर नाही आहे. एक थोडंसं तांदूळ होतं, एक आतपाव तांदूळ असतं, पावशेर
तांदूळ आणतो आम्ही 2 टाईम शिजवून खातो, त्याला पण मीठ नसतं. आमच्याकडे गॅस पण नाही आहे, स्टोववर आम्ही भात शिजवतो. स्टोवमधलं पण रॉकेल नाही आहे, तर डिझेल आणून आम्ही त्याच्यावरती भात शिजवतो. आणि पूर्ण आता डिझेल पण संपलेलं आहे, तर स्टोव पूर्ण असा वाकडा करून मी रात्री भात शिजवला. अर्धा कच्चा भात आम्ही दोघांनी खाल्ला आणि झोपलो. मला कसं तरी हा महिना भरायचा आहे, एकदा पगार झाला की मी भरपूर घरात किराणा भरीन असं वगैरे ती काही सांगायला लागली. मला ते राहवलं नाही, मी तिला घेतलं, हॉटेलमध्ये गेली आणि मी पावभाजीची ऑर्डर केली. तिला पोटभर पावभाजी खाऊ घातली, पण अक्षरशः तिला पावभाजी आहे ते गिळत नव्हती, कारण तिचा नवरा तिकडं उपाशी होता. त्यासाठी कारण मी तिच्या भावना समजू शकत होती. माझं मन एवढं दाटलं हे तिचा सगळं ऐकताना, आणि मला हे सांगूसुद्धा वाटत नाही. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे बघा, म्हणजे मजबुरी काय काय करायला लावते. परिस्थिती खरंच एका स्त्रीला किती मजबूर करते, काय काय करायला लावते. गरिबी ही खरंच खूप वाईट आहे. आता हिची एवढी मोठी कहाणी आहे ना, खूप मोठी कहाणी आहे. मी तुम्हाला पार्ट टू पार्ट सगळी कहाणी मी तिला तिची तुम्हाला सांगणार आहे, कारण ती मला स्वतः म्हणली की मला माझी कहाणी आहे ती शेअर करायची, आणि ती तुझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर कर. ही कहाणी आहे ती एकदम रिअल आहे. तर कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण त्या गरीब स्त्रीला पुढे कसं आणायचं ते बघू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.